वड्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत चुरशीचे मतदान सुरू। 4 मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रंगात। गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। गुलाल आपलाच राजू वजीर यांचा विश्वास। मिरज तालुक्यातील सर्वांचे लक्ष असलेल्या वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी आज अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले। सकाळपासूनच जिल्हा परिषद मराठी शाळेतील 4ही मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। या निवडणुकीत प्रामुख्याने राजू वजीर आणि रुपाली सुहास मखदूम यांच्यात थेट लढत होत असून विजय आपलाच असून गुलाल आपणच उधळणार असा विश्वास राजू वजीर यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला। सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असता दुपारी उन्हाचा पारा वाढूनही मतदारांचा उत्साह कमी झाला नाही। वड्डी गावातील एकूण 3,320 मतदारांपैकी दुपारपर्यंत सुमारे 1,600 मतदारांनी आपला हक्क बजावला। विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र सर्वच केंद्रांवर दिसून आले। पोलीस बंदोबस्त आणि चोख सुरक्षा निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीनं गावात आणि मतदान केंद्र परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। मतदान केंद्राच्या बाहेर दोन्ही मतदारांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून गर्दी पांगवली आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण मिरज तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। दोन्ही बाजूने विजयाचे दावे प्रतिदावे केले जात असल्याने निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे। आज ग्रामपंचायत वड्डी पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे। मी उमेदवार म्हणून त्या मतदारांचं स्वागत करतो की असल्या उन्हात देखील चांगल्या टक्क्यानं मतदान वाढवत आहेत। विकासाला मत या दृष्टिकोनानं माझं चिन्ह नारळ याच्यासाठी भरपूर प्रचंड प्रमाणात उत्सुकता आहे मतदान करायची। मतदारांची प्रतिसाद मला चांगला मिळालेला आहे। मी विजयाच्या वाटचालीकडे जात आहे। तरी सर्व गावकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो की उद्या हे गुलाल आपलाच राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी वड्डी।